नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 1 डिसेंबर वार सोमवार आणि आज आलेले आहेत मोक्षदा एकादशी. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी तिथी येते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळे आहेत. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी तिथी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे. नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते. पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले, मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची मंजिरी, धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्याने सर्व पातकांचा नाश होतो आणि पातक नष्ट झाल्याने आपोआपच मोक्षाचे द्वार हे खुले होतात. तसेच या एकादशीचे व्रत मनापासून केल्याने पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते आणि म्हणून ही एकादशी प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज सोमवार मोक्षदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, वास्तुदोष, 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष, नजरबाधा, शत्रुत्रास दूर होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आज मोक्षदा एकादशी आहे, तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील येत असते. त्यामुळे वातावरणामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आज अवश्य करायचा आहे. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते आणि या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर घरातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. ज्या घरामध्ये पितृदोष असेल त्या घरामध्ये अनेक अडचणी, संकट, अडथळे येत असतात आणि घरामध्ये पितृदोष असेल तर त्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतात आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, आई मुलांची होत असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल, कुटुंबामध्ये एकोपा नसेल किंवा घरामध्ये कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी अवश्य करा. हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी केला तर 100% तुमच्या घरातील जी काही वादविवाद, क्लेश, भांडणे आहेत तर ते थांबून घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तसेच हा उपाय केल्याने घरातील 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा देखील दूर होईल. पितरांना शांती प्राप्त होईल, पितरांना मोक्ष मिळेल
आणि यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतील. आज एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वातावरण हे शुद्ध आणि पवित्र होते. तसेच हा उपाय केल्याने वाईट नजर ही आपल्या कुटुंबापासून, आपल्या घरापासून दूर राहते. ज्योतिषशास्त्रानुसार कापूर आर्थिक समृद्धी आकर्षित करतो आणि आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करतो. तसेच हा उपाय केल्याने घरातील सदस्यांमधील भांडणे आणि कलह हे कमी होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना जी आहे तर ती वाढत असते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत. घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे. वातावरण हे अतिशय प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक कापूर वडी ठेवायची आहेत. भीमसेनी कापूर असेल तर त्या कापराची एक वडी ठेवायची आहे. साधा कापूर असेल तो देखील तुम्ही घेऊ शकता. आणि त्या एका कापूर वडीसोबतच तुम्हाला 3 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशाच 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि हे एक कापूरवडी आणि 3 लवंगा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून ते जाळायचं आहेत. त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आणि हा उपाय करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. याचा धूर हा मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला फिरवायचा आहे. आणि यानंतर भांडं पुन्हा आणून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत हा कापूर आणि लवंगा जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर त्यामध्ये जी काही राख तयार होईल तर ती राख तुम्हाला घेऊन तुमच्या उंबरठ्यावरती टाकून द्यायच्या आहेत. वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी एकादशीला करायचा आहे. शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही अवश्य करा. जेव्हा आपण घरामध्ये एकादशीच्या दिवशी कापूर आणि लवंग एकत्र जाळत असतो तेव्हा घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो. यामुळे आपल्या घरात सकारात्मक आणि शांत वातावरण हे देखील तयार होते आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश जे आहे तर ते मिळत असते. म्हणून तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी अवश्य करा. त्याचबरोबर पुढचा उपाय हा देखील शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय देखील आज मोक्षदा एकादशीलाच आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, बऱ्याच वेळा असं होतं की जिथे आपण 5 रुपये कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होत असतात. आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. सतत इतरांकडून आपल्याला उसने पैसे घ्यावे लागतात. तशा सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होण्यासाठी, उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी आपल्याला एक गव्हाच्या कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे. आणि या चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला एक वात लावायचे आहेत. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. 2 लवंग टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावायचा आहे. दिवा लावताना दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे. आसन द्यायने तुम्ही चुकूनही तांदूळ वापरू नका, कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. या दिवशी तांदूळ हा सेवन देखील केला जात नाही आणि पूजेमध्ये सुद्धा तांदूळ शक्यतो वापरला जात नाही. म्हणून या दिव्याला आसन देताना तांदूळ न वापरता तुम्ही एखादी प्लेट ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्यांचा आसन तुम्हाला द्यायचा आहे. परंतु चुकूनही तुळशीपाशी तांदळाचा आसन देऊन त्यावरती हा दिवा तुम्ही ठेवू नका. तर अशा पद्धतीने हा दिवा तुळशीपाशी लावायचा. दोन्ही हात धरून तुळशीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरात ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी. तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील. तर हा उपाय धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो. हा उपाय देखील शिवपुराणामध्ये सांगितलेला आहेत. हे दोन्ही उपाय शिवपुराणातलेच आहेत, त्यामुळे प्रत्येकाने हे दोन्ही उपाय आज संध्याकाळी अवश्य करायचे आहेत. हे उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम जो आहे तर तो जाणवेल. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते.
आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि एकादशीला केले उपाय हे कधीही वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. घरामध्ये सुतक असेल तर हे कोणतेही उपाय तुम्हाला करता येणार नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.